इकडे पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच एनडीटीव्ही मराठीवरती आलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. महाजन आहेत, खरं तर विठ्ठलाचं दर्शन घेत होता आणि पालकमंत्रीपद जाहीर झाले. अगदी विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या पायावर मी डोकं टिकवलं आणि मला बायकोनी कानात सांगितलं की तुमचं पालकमंत्रीपद झाल्याशिवाय इथे मोबाईलवर की आता बघितलं कधी पुढे चाललेली होती आणि मी मागून आलो. आता मी जवळपास 15,000 सगळे आमचे भाविक वारकरी घेऊन मतदारसंघात या ठिकाणी आलेलो आहोत. रेल्वेने आलेलो आहोत, बस करून आलेलो आहोत आणि दर्शन घेत असतानाच मला ही गोड बातमी कळाली. हा योगायोग म्हणावा लागेल, पण पांडुरंग पावला एवढं मात्र निश्चित. कुंभमेळ्यामध्ये मी आहेच, गेल्या वेळी होतो, पालकमंत्री होतो, पण कुंभमेळ्याच्या पत्रिकेत खरं तर पालकमंत्री म्हणून नाव छापलं गेलं आणि आता त्या वादावरही पडदा पडलेला आहे मला असं वाटतं. पण मी आधी सांगितलं होतं की ते माझी म्हणून होतं, आता आजी म्हणून झालेलं आहे. मानून येऊन आता मान्य पूर्ण लिहू. खरं तर आज नाशिकचे पालकमंत्री आपण झालात आणि नाशिकमध्ये खड्ड्यांसाठी मोर्चा निघतोय. संजय राऊत मोर्चा करतोय. मला वाटतं नाटकीपणा नकोय, मला असं वाटतं. संजय राऊत काय काय बोलतायत, काय काय मी सगळं ऐकतोय. अतिशय चुकीचे विधानं ते करतायत आणि त्याला ती सवय आहे, म्हणून मला असं वाटतं की आता खड्डे मुक्त आम्ही नाशिक करणार आहोत. येत्या 4-5 दिवसामध्ये टेम्पररी व्यवस्था करून आम्ही सगळे खड्डे बुजवतोच आहोत, पण परमनंट सगळे रस्ते आता आम्ही सिमेंटचे करतो. जवळपास 38-40,000 कोटी रुपये सरकारने यासाठी दिलेले आहे. नाशिक शहर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात आगळेवेगळे शहर असेल, हे हरित असेल, ते सुंदर असेल, ते स्वच्छ असेल आणि जवळ 4-4.5 कॅमेरे त्या ठिकाणी लागणार, ते सुरक्षितही असेल. तर ती बाई मी त्या ठिकाणी देतो आणि 4-5 मध्ये पूर्ण हे कामं होण्यासाठी 5-6 महिने फार आपल्याला वाट बघावी लागेल. पण येणारा कुंभ हा अतिशय सुंदर असा कुंभ या ठिकाणी होईल. अख्ख्या जगामध्ये याची चर्चा होईल. पालकमंत्री म्हणून पहिली बैठक कधी घेणार नाशिक? आता ते बघू. आता सध्या मुंबईला बैठकी आहेत, मला बाहेर जायचं आहे शासकीय कामानिमित्ताने, पण 2-3 दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये मी नाशिकला नक्की जाईल. काय नाशिक आता विठ्ठल पावलाय म्हणताय, काळाराम म्हणजे विठ्ठलाला सुद्धा राम म्हटलं जातं आणि काळ्या रामाच्या नगरीत आहेत आपण. खरं आज योगायोगच झाला. मी काल पुण्याला श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मंडळाच्या मोठ्या एका कार्यक्रमामध्ये होतो. परवा तिरंगा यात्रा संभाजीनगरला होती, नाशिकला झेंडावंदन केलं आणि इथे आलो. आणि इथे खरा हा योगायोग म्हणावा लागेल की तुम्ही पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवणार तेव्हा कानात मला ही बातमी कळाली. मला वाटतं हा योगायोग आहे, पांडुरंगाची कृपा आहे. पांडुरंगाला एवढीच विनंती करणार आहे, एवढंच या ठिकाणी विनवणी करणार आहे की बाबा येणारा कुंभमेळा हे एक मोठं चॅलेंज आमच्या समोर आहे, एक मोठं आव्हान या ठिकाणी आहे. आणि यावेळेला गर्दी 10-12 कोटी लोकांच्या वर भाविक त्या ठिकाणी येतील. 6-12 कोटी, गेल्या वेळी 3 कोटी होते, 3.5 कोटी होते, त्यावेळेला 4 पट गर्दी राहणार आहे. हा कुंभमेळा अतिशय समाधानी, सुखी आणि विशेष करून सुरक्षित या ठिकाणी होऊ दे. कुठेही तिथे कोणाला इजा होऊ देऊ नको आणि चांगला कुंभमेळा या ठिकाणी होऊ दे, हीच परमेश्वराच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. रायगडचंही भरत गोगावलेंना मंत्रिपद, दोघं एकमेकाला कनेक्ट होते. रायगडचे भरत गोगावले आमचे मित्र, त्यांनी विचारांना खरं फार घाई झालेली होती आणि ती वास्तविक होती, म्हणजे आवश्यकही होती. आणि म्हणून आता एकदा सुधीर चटकर यांचा जो प्रश्न होता, आमचे मित्र त्यांचा प्रश्न सुटला. MSCचे गणित त्यावेळेला त्याचं बोलणं झालेलं होतं आणि त्यामुळे रायगडमुळे नाशिकचा प्रश्न प्रलंबित होता. पण माझा काही फार आग्रह किंवा फार घाई मला नव्हती. पण आज माननीय मुख्यमंत्री मोदयांचे मी आभार मानेल. शिंदे साहेब आहेत, पवार ताई आहेत, सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि या ठिकाणी जाहीर झालेला आहे. मला वाटतं कुंभमेळा अतिशय अधिक सुंदर करण्यासाठी, त्याला बळकटी येण्यासाठी मला वाटतं पालकमंत्री पदामुळे त्याचा थोडा फायदा निश्चित होणार. हे होते मंत्री गिरीश महाजन. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे, संकेत कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, पंढरपूर.